Hello dear student, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture we are going to start our first lesson. The name of the lesson is An Astrologer's Day, which was written by a very famous Indian writer, R.K. Narayan. Dear student, first of all we are going to discuss the information about author. The name of the author is R.K. Narayan, who was born on 1906 and died on 2001. His full name was Rasipuram Krishnaswamy Iyer. Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. विद्यार्थिनींनो, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या लेसनचे जे रायटर आहेत त्यांचं नाव आहे आर के नारायण. त्यांचं पूर्ण नाव रसिपुरम कृष्णस्वामी अय्यर. ते एक भारतीय इंग्रजी कादंबरीकार म्हणून खूप प्रसिद्ध असे कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. It means he has written a 14 novels, 5 volumes of short stories, and number of travelogues. म्हणजे साधारणतः त्यांनी 14 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, 5 शॉर्ट स्टोरीचे खंड, कथांचे खंड लिहिलेले आहेत. तसेच नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स मीन्स प्रवास वर्णने, असे अनेक प्रवास वर्णने त्यांचे प्रसिद्ध आहेत. अँड ऑल्सो अ कलेक्शन नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. नॉन फिक्शन मीन्स लाईक अ काइंड ऑफ आर्टिकल्स, म्हणजे आर्टिकल्स पण त्यांचे अनेक प्रसिद्ध आहेत. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर. नेम ऑफ द मेमॉयर इज माय डेज, which was published in 1975. Here the memoir means it is म्हणजे एखाद्या जीवनचरित्रावर आधारित किंवा अनुभवावर आधारित जी कथा असते, that is called memoir. Then Narayan created a imaginary town of Malgudi, where the realistic characters in a typically Indian setting lived in amid unpredictable events. When we read the stories or novels written by the R.K. Narayan, then we find the name of the town Malgudi. It is an imaginary town. ज्यावेळेस आपण आर के नारायण यांनी लिहिलेल्या बऱ्याचशा कथा कादंबऱ्या तुम्ही पाहिल्या असतील, यामध्ये मालगुडी हे एक काल्पनिक शहर इथं बसलेलं आपल्याला दाखवलेलं आहे. आणि त्या शहरामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत हे टिपिकली इंडियन सेटिंग असणारे, जे आपल्या सर्वत्र दिसणारे जे लोक आहेत त्यापैकी ते कॅरेक्टर्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. अँड दिस स्टोरीज आर लाईक अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. म्हणजे साधारणतः अंदाज न बांधणाऱ्या किंवा अप्रत्यक्षितपणे ज्या इव्हेंट्स आहेत हे आपल्याला त्या स्टोरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही स्टोरीज आर ग्राउंडेड इन अ compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. Here the word compassionate means it's kind of एका दयाळू व्यक्तीबद्दल किंवा एक ह्युमॅनिझम म्हणजे एक मानवतावादी किंवा माणुसकीबद्दल तुम्हाला त्याच्या स्टोरी तुम्हाला पाहायला मिळतील. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. म्हणजे जे कॉमन लोक आहेत, कॉमन लोकांची जे लाईफ कशी आहे आणि त्यामधून ह्युमर कसा क्रिएट होतो, त्यातून एनर्जी कशी मिळते, हे आपल्याला त्यांच्या नॉवेल्समधून पाहायला मिळतं. म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा ज्या नॉवेल्स आहेत, कथा आहेत, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक ह्युमरस टाईप तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. ह्युमर म्हणजे सगळ्याला माहिती आहे, हास्य विनोदी ज्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, त्याचं तुम्हाला त्यात पाहायला मिळेल. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. त्यांच्या ज्या स्टोरीजमधले जे कॅरेक्टर्स आहेत आणि जे कॅरेक्टरायझेशन आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, ते एकदम इट इज काइंड ऑफ सिम्पल स्टाईल. म्हणजे त्यांचे जे रायटिंग जे नॉवेलमधले जे लँग्वेज आहे, इट इज अ काइंड ऑफ सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर. म्हणजे बऱ्यापैकी मार्मिक शब्दात आणि ह्युमरस टाईप आणि एक सिम्पल स्टाईलमध्ये त्यांनी त्यांच्या स्टोरीज तुम्हाला आपल्याला ज्यावेळेस वाचायला गेल्यानंतर ते पाहायला मिळतात. Then Narayan was introduced to American readers in 1952 by the Macmillan State University Press. साधारणतः अमेरिकन
लोकांना, अमेरिकन रीडर्सला आर के नारायण हे केव्हा इंट्रोड्यूस झाले? 1952 या काळामध्ये मॅकिंगन स्टेट ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस आर के नारायण यांच्या कथा किंवा यांचे जे नॉवेल्स आहेत, हे आर के नारायण हे व्यक्ती कोण आहेत किंवा याबद्दल जी माहिती ह्या अमेरिकन रीडर्सला साधारणतः 1952च्या काळामध्ये आर के नारायण हे याबद्दल माहिती त्यांना मिळाली किंवा ते प्रसिद्ध झाले. दिस इन्क्लूड्स स्वामी अँड फ्रेंड्स, you know already in a 10th standard. Okay, the Bachelor of Arts, The Dark Room, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting of the Mahatma, The Guide, and many other books. त्यांनी अनेक प्रकारच्या नॉवेल्स किंवा जे कथा कादंबऱ्या त्यांच्या बऱ्याचशा प्रसिद्ध आहेत. त्यामधल्या काही ज्या फेमस आहेत त्या म्हणजे कुठल्या? स्वामी अँड फ्रेंड्स, बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for Mahatma, and one of the famous books, one of the famous novel he has written. The name of the novel is The Guide. His novel, The Guide, it has won him the Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. त्यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे द गाईड, ह्या कादंबरीला त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड म्हणून सुद्धा गौरवण्यात आलेलं होतं. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय अ ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस आपण कादंबऱ्या किंवा कथा वाचायला लागतो त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ह्युमरस टाईप किंवा अनऑफेंडिंग मीन्स ज्या प्रतिकार किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशा किंवा आयरनी उपहासात्मक कादंबऱ्या तुम्हाला त्यांची स्टोरी पाहायला मिळेल. इट इज अ युनिक इंडियननेस, त्यामध्ये एक तुम्हाला युनिकनेस जाणवेल किंवा इंडियननेस जो आहे, जो भारतीय परंपरा आहे किंवा भारतीय लेखनशैली आहे किंवा भारतीय कॅरेक्टर्स आहेत, जे पात्र आहेत, हे तुम्हाला त्यात जास्तीत जास्त पाहायला मिळेल. अँड अ सिम्प्लिसिटी विच अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, आणि त्यामुळं एक सिम्प्लिसिटी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या त्या कथा कादंबरीमधून, कारण त्यामध्ये एक टिपिकली कॅरेक्टर्स त्यामध्ये वापरलेले असल्यामुळे आपल्या समोर जे सामान्य लोक जसे आपल्या समोर असतात तसे कॅरेक्टर्स असल्यामुळे आपल्याला त्या एक सिम्प्लिसिटी पाहायला त्यांच्या नॉवेल्समधून पाहायला मिळते. Narayan typically portrays the peculiarities of a human relationship and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by a genial humor, elegance and simplicity. त्यांच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ही स्टोरी आजची आपण वाचाल, जी ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे आपण ज्यावेळेस सुरू करेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की इट इज टिपिकली पोर्ट्रे द पिक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप. जे ह्युमन रिलेशनशिप आहे विशेषतः त्यामध्ये तुम्हाला फिक्युलिटी म्हणजेच विशेषतः तुम्हाला इंडियन रिलेशनशिप किंवा ह्युमन रिलेशनशिप काय आहे, ह्यामध्ये डेली लाईफ कशी आहे, इंडियन डेली लाईफमधले कसे डे टू डे ॲक्टिव्हिटी आहेत हे आपल्याला तिथं पाहायला मिळतील. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क बाय अ जेन्युअल ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मनमिळाव, जेन्युअल म्हणजे थोडंसं मनमिळाव किंवा एलिगन्स म्हणजे सुरेख, अशा पद्धतीने तुम्हाला एक सिम्प्लिसिटी त्यामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल व्हेन वी रीड दिस लेसन ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. ज्यावेळेस तुम्ही ॲस्ट्रोलॉजर्स डे वाचायला सुरुवात कराल किंवा आपण ज्यावेळेस सुरू करू त्यावेळेस तुम्हाला कळेल की इट इज अ टिपिकल इंडियन सिच्युएशन, इंडियन सेटिंग. ओके, सो लेट अस स्टार्ट our novel, our lesson. The name of the lesson is An Astrologer's Day. Before going to start our lesson, first of all, we are going to discuss some characters in the story. The story. In this story, the main character in this story is astrologer, who is the protagonist character in the story. ह्यामधला महत्त्वाचा जो कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे ॲस्ट्रोलॉजर. Astrologer, you know that the meaning of the astrologer, the person who talk about future, म्हणजे जे आपल्या व्यक्तीबद्दल फ्युचर सांगणार आहे, भविष्य सांगणारा जो असतो त्यालाच का आपण म्हणतो ॲस्ट्रोलॉजर. देन द सेकंड कॅरेक्टर इज स्ट्रेंजर, वी ऑल्सो कॉल दॅट कस्टमर. ओके, एक स्ट्रेंजर व्यक्ती, अनोळखी व्यक्ती आलेला आहे त्या शॉपमध्ये आणि त्याला जास्तीत जास्त ह्या लेसनमध्ये आपण स्ट्रेंजर म्हणून ओळखतो. काही वेळेस त्याच्यासाठी कस्टमर म्हणून पण शब्द एक आलेला आहे. द
द स्ट्रेंजर इट इज लाईक ही इज लाईक अ स्टबर्न क्युरियस अँड ॲम्बिशियस. तो थोडासा हट्टी स्वभावाचा दाखवला आहे. क्युरियस म्हणजे सतत काहीतरी जाणून घेणारा, ॲम्बिशियस दाखवलेलं ते कॅरेक्टर आहे. अँड लास्ट कॅरेक्टर इज ॲस्ट्रोलॉजर्स वाईफ. हर नेचर इज लाईक अ पेशन्स अँड ऑल्सो वाईज. थोडंसं पेशन्स दाखवलेले आहेत, सगळ्या गोष्टी समजून घेणारी, एकदम शांत स्वभावाची, अशी ही कॅरेक्टर्स 3 आहेत. ओके. सो लेट अस स्टार्ट our lesson. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments, which consisted of a dozen of cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Here, uh, at the beginning of the lesson, the writer who described the daily routine of astrologers. He opened his bag or shop at midday. It means he began his work at midday. साधारणतः दुपारी 11-12च्या दरम्यान तो त्याच्या कामाला सुरुवात करतो. Here it is very important, the word midday. Okay, the question is related about astrologer began his work. पुढे तुम्हाला एखाद्या वेळेस फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकते, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता मिड डे. साधारणतः दुपारच्या सत्रामध्ये तो काय करतो, त्याचं कामाला सुरुवात करतो. हिअर द रायटर हू ऑल्सो डिस्क्राईब विच प्रोफेशनल इक्विपमेंट द ॲस्ट्रोलॉजर युज्ड इन हिज वर्क. त्याच्या कामामध्ये तो कोणकोणते इक्विपमेंट्स, कोणकोणते साधने तो वापरतो, त्याच्याकडे कोणकोणत्या बॅगेमध्ये वस्तू आहेत हे दाखवलेलं आहे. द फर्स्ट इक्विपमेंट इज अ डझन ऑफ कावरी शेल्स. कावरी शेल्स मीन्स इट काइंड ऑफ शिंपले जसं आपण म्हणतो, किंवा एखादा कवड्या, दॅट इज कॉल्ड कावरी शेल्स. देन स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स. लुक ॲट द इमेज ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स. इट इज लाईक अ पंचांग, म्हणजे तो कापडी असं एक चौकोनी कापड असं, त्यामध्ये ऑब्स्क्युअर मिस्टिक म्हणजे अशा अंधुक अशा थोडंसं गूढ असं काही अंकांच्या स्वरूपात असे वेगळ्या पद्धतीचा एक चार्ट असतो, दॅट इज कॉल्ड ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट. अँड देन नोटबुक, एक छोटीशी एक नोटबुक त्यांच्याकडे असतं. त्यानंतरनं एक वही असतं, म्हणजे नोटबुक सगळ्याला समजतं. अँड द बंडल ऑफ पॅल्मेरा रायटिंग. पाल्मेरा रायटिंग मीन्स इट इज मेड बाय अ पाम ट्री. त्या पाम ट्रीच्या ज्या पाने आहेत किंवा ह्याच्यापासून ते बनवलेलं एक भुर्जपत्र किंवा एक लिखाणासाठी वापरलं गेलं आहे, ते जोडून त्याबद्दल एक दॅट इज कॉल्ड पॅल्मेरा रायटिंग. अशा पद्धतीने त्याच्याकडे ह्या 4-5 पद्धतीचे इक्विपमेंट्स तो डेली रुटीनमध्ये त्याचा वापर करत असतो. सो द क्वेश्चन इज रिलेटेड धिस सिच्युएशन. कंप्लीट द वेब प्रोफेशनल इक्विपमेंट यूज बाय ॲस्ट्रोलॉजर. प्रोफेशनल इक्विपमेंट कोणकोणते वापरतं, अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या वेब डायग्राममध्ये विचारलं जाऊ शकतं. देन here the writer who described how the astrologer looks like. It means the description or appearance of an astrologer. नंतर ना रायटरने तो ॲस्ट्रोलॉजर नक्की दिसायला कसा असतो हेचं वर्णन इथं केलेलं आहे. हिज फोरहेड सगळ्याला माहितीच. फोरहेड म्हणजे त्याचं कपाळ वॉज रेस्प्लेडंट विथ अ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मॅलियन. म्हणजे त्याचं जो फोरहेड आहे, जे कपाळ आहे, त्यामध्ये त्याचं जे रेस्प्लेंट मीन्स एक तेजस्वी, म्हणजे असं ब्राईट, असं चकचकणारं असं जे तेजस्वी रंगाचं एक सॅक्रेड ॲश. सॅक्रेड मीन्स इट इज अ काइंड ऑफ जे पवित्र किंवा एक प्युरिटी असं म्हणतो. अशा पद्धतीने सॅक्रेड ॲश त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो भस्म, किंवा एखादा शेंदूर किंवा भस्म आपण जे म्हणतो, तशा पद्धतीने त्याने कपाळाला लावलेलं आहे. अँड अ व्हर्मॅली मीन्स कुंकू. बरोबर मधोमध त्याने एक कुंकासारखं असं लाल कलरचं जे मधोमध कपाळाच्या मधोमध लावलेलं आहे, दॅट इज कॉल्ड व्हर्मॅलियन. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली an outcome of a continual searching look for a customers. And when we look at the eyes of astrologers, it looks like a abnormal gleam. सतत त्याचे जे आईज आहेत असे ग्लीम करणारे, म्हणजे एक चकचकीत असे तेजस्वी असे त्याचे शार्प आईज आहेत. अँड ऑलवेज लुकिंग कस्टमर, ऑलवेज सर्चिंग द कस्टमर.
त्याचे सतत डोळे काय ते कस्टमर शोधण्याच्या तयारीत असतात. सतत त्याच्या डोळ्यामध्ये असा तेजस्वी पणा आहे की एव्हरी एव्हरी टाईम ही सर्चिंग अ कस्टमर but which his simple client took to be a prophetic light and felt comforted. आणि त्याच्या या तेजस्वी डोळ्यांमुळे ऑटोमॅटिकली द कस्टमर अट्रॅक्टेड टू हिम बिकॉज हिज प्रोफेथेटिक लाईट. म्हणजेच त्याच्या डोळ्यांमध्ये असं दिसत होतं की प्रोफेटिक मीन्स की त्याच्यामध्ये एक भविष्य सांगणारी अशी चमक त्या डोळ्यांमध्ये असल्यामुळं द सिम्पल क्लायंट हू ऑलवेज ऑलवेज गोईंग टू हिज शॉप, म्हणजे त्याच्या शॉपमध्ये म्हणजे त्याच्या ज्या ठिकाणी त्याने ते दुकान मांडलेलं आहे त्याचं भविष्याचं सांगण्याचं, त्या ठिकाणी ते कस्टमर जे आहेत ते ऑलवेज अट्रॅक्ट करत असतात. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एन्हान्स्ड बाय देअर पोशन प्लेस ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर. ज्यावेळेस त्याचे जे आईज आहेत ते कंटिन्युअसली अशा पोझिशनमध्ये असल्यामुळे आणि ते फोरहेड त्याचं पेंटेड केलेलं जे भस्म आहे ह्यामुळं त्याच्या जे आईज आहेत, जे शार्पन आईज आहेत, ह्या आईज जे तेजस्वी डोळे आहेत त्याच्यावरती बघून द कस्टमर हू ऑलवेज अट्रॅक्टेड टू हिम अँड द डार्क विस्कर विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. विस्कर मीन्स त्याची जी दाढी आहे, ते दाढी मिश्र जे आहे पूर्णपणे त्या चेहऱ्यावरची पूर्णपणे पसरलेली दाढी. इवन अ हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन अ सच अ सेटिंग. साधारणतः कुणीही त्याच्या तेजस्वी डोळ्यांकडे किंवा जणू त्याचा जो त्याचे जे तेजस्वी डोळे आहेत किंवा त्याचं जे ॲपिरन्स आहे त्याच्याकडे पाहून कोणताही कस्टमर लगेच अट्रॅक्ट होईल अशा पद्धतीने त्याचा एक ॲपिरन्स, त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे तिथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. टू क्राऊन the effect he owned a saffron colored turban around his head. आणि डोक्यावरती एक सॅफ्रन कलर म्हणजे केशरी रंगाचं एक टर्बन म्हणजे फेटा त्याने असं गुंडळलेला आहे. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस अँड डॅलिया स्टॉक. जशा पद्धतीने ह्याच्या ज्या कलर स्कीम आहेत किंवा त्याच्या ज्या त्याची जे रंगसंगती किंवा अशी कधीच फिकी पडत नाही अशा पद्धतीने त्याचं जे अट्रॅक्शन आहे, त्याचं जे ॲपिरन्स आहे अशा पद्धतीने असल्यामुळं इट्स लुक्स लाईक अ बीज अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस अँड डॅलिया स्टॉक. जसं एखादं बीज म्हणजेच आपण एखादी मधमाशी कॉस्मॉसच्या फुलाकडे किंवा डेलिया नावाच्या ज्या फुलाकडे जशी आकर्षित होते तशा पद्धतीने कस्टमर्स ऑलवेज अट्रॅक्टेड टू द astrologers. So that kind of personality the writer who has described in our lesson. So dear student, look at the image of astrologer. The astrologer looks like when the writer who described in our lesson. अशा पद्धतीने आपल्या लेसनमध्ये जसं ॲपिरन्स दाखवलेला आहे ॲस्ट्रॉलॉजरचा तशा पद्धतीची ही इमेज आपल्यासमोर पाहायला मिळते. दिस इज द इमेज ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. So dear student, in today's lecture we are here to stop here, and the remaining part of our lesson we will discuss in our next lecture. So thank you.